इझी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आज मी रेसिपी बनवणार आहे सुंदर अशी लॉलीपॉप, बटाटा लॉलीपॉप। तर आता मुलांच्या आवडीचे असतातच, त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांनाच असे आवडणारे असे बटाट्याचे लॉलीपॉप कसे बनवायचे ते बघूया। अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप इझी आहे। चला तर मग आता बनवायला सुरुवात करूया। बघा, तर मग आता सगळ्यात आधी आपण 4 बटाटे घेतलेले आहे, उकडलेले बटाटे आहे। 1 वाटी पोहा घेतलेला आहे, नॉर्मल पोहा जो आपण रेग्युलर करतो तो। मका पोहा आहे, बारीक चॉप केलेला कांदा, कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे 2 चम्मच, 2 कट केलेल्या हिरव्या मिरच्या आहे, तसंच 2 चम्मच मैदा घेतलेला आहे, कट केलेली कोथिंबीर घेतलेली आहे, 3 ते 4 लसूण पाकळ्या आणि अद्रक घेतलेला आहे, थोडासा कढीपत्ता, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच जीरा, अर्धा चम्मच लाल तिखट, धनिया पावडर अर्धा चम्मच, आमचूर पावडर अर्धा चम्मच, चाट मसाला आणि मीठ। सगळ्यात आधी आपण काय करूया, पोहे पहिले भिजवून घेऊया। तर बघा, 1 कप पोहे म्हणजे 1 वाटी पोहा घेतलेला आहे, त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, पाणी टाकून छान स्वच्छ धुवून घ्यायचं। भिजत घालायचं नाही, फक्त त्याला धुवून साईडला ठेवून द्यायचं आहे। पोह्यामधलं पाणी स्वच्छ काढून घ्यायचं। आता याला साईडला ठेवूया। आता काय करायचं, अद्रक आणि लसूणला ठेचून घ्यायचं, थोडंसं अद्रक, थोडंसं लसूण, त्यात थोडंसं जिरं, थोडा कढीपत्ता। पण याला सगळ्यांना छान ठेचून घेणार आहोत। थोडंसं कोथिंबीर पण टाकूया। छान बारीक झालेला आहे, याला आपण काढून घेऊया। याला साईडला द्यायचं ठेवून। आता आपण बटाटे आहे ते थोडेसे मॅश करून घेऊया किंवा किसून घेऊया। तर आपण बटाटे छान किसून घेऊया बारीक। बटाट्याचे साल काढून घेतले होते मी आधीच, छान बॉईल करून त्याला थंड करून ते साल काढून घेतले। त्याच्यानंतर मग आता आपल्याला त्याला किसून घ्यायचं आहे। तर बटाटे छान आपण बारीक करून घेतलेले आहे, किंवा तुम्ही मॅशरने मॅश पण करून घेऊ शकता। तर 1 बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये संपूर्ण मॅश केलेले बटाटे आपल्याला घेऊन घ्यायचे आहे। पोहे पण त्यामध्येच मिक्स करायचे आहे, थोडेसे हाताने असे मॅश करून घ्यायचे, म्हणजे भिजलेले तर आहेच पण थोडे मॅश करून घ्यायचे। ते पण यामध्ये टाकून घ्यायचे। कट केला कांदा चॉप केलेला आपण संपूर्ण कांदा टाकून घ्यायचा, छान लसूण, अद्रक आणि आपण कढीपत्ता, थोडंसं कोथिंबीर टाकली होती ते पण टाकून घेतलेले आहे। मिरची आवडीनुसार घ्या तुम्ही, कोथिंबीर संपूर्ण टाकून द्यायची आहे। लाल तिखट, मिरची टाकली त्याच्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या। धने पावडर, जीरा,
हळद, आमचूर पावडर, चाट मसाला, चवीप्रमाणे मीठ. मीठ अगदी व्यवस्थित टाका, एक तर कमी पण नाही जास्त पण नाही. याला आता मिक्स करायचं छान. हाताने मिक्स करायचं छान. अशा प्रमाणे छान आपण जसे कणिक मळतो ना तशा प्रमाणे छान त्याला मिक्स करायचं. आता आपण हे संपूर्ण मिक्स केलेलं आहे. आता याला साईडला ठेवून द्यायचं आहे. एक बाउल घ्यायचा. हा 2 चम्मच मैदा आपण घेतला होता ना मगाशी, 2 चम्मच मैदा, 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर. याला मिक्स करायचं. तर थोडंसं अगदी मीठ घालायचं, थोडंसं, नाही घातलं तरी चालेल. आता याच्यामध्ये काय करायचं, थोडं पाणी घालून याचं थोडंसं असं पातळसं असा डो बनवायचा. थोडं थोडं पाणी घालून एक पातळसं असा, म्हणजे आपल्याला ते लॉलीपॉप जे आहे याच्यामध्ये डीप करायचे आहे. बंद केलं जायचं, सुरू आहे. अरेंजमेंट झाली, आता काय टेन्शन नाही. तर बघा अशा पद्धतीचा आपल्याला एक डो तयार करायचा आहे. एकदम घट्ट पण नाही, एकदम पातळ पण नाही, मीडियम मध्ये. कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचा, एक तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण घेऊ शकता किंवा मैदा पण घेऊ शकता. मका पोहा घ्यायचा, त्याला छान मॅशरनी थोडंसं बारीक करून घ्यायचं. मॅशरनी करा किंवा मग तुम्ही मिक्सरमध्ये फिरून घेतलं तरी चालेल. आपण एक तर मिक्सरमध्ये फिरून घ्या थोडेसे जाडसर, किंवा मग मॅशरने थोडे मॅश करून घ्या. आता मी मॅशरने मॅश करून घेत आहे. तर आता आपण काय करूया, आधी सगळ्यात आधी एक पॅन घेऊया आणि त्याच्यावर तेल गरम करायसाठी ठेवून देऊया. गॅस ऑन करायचा आहे आणि त्यामध्ये तेल टाकायचं आहे, कारण की आपल्याला हे लॉलीपॉप तळून घ्यायचे आहे. छान लॉलीपॉप तळण्यासारखं आपल्याला तेल त्याच्यामध्ये टाकायचं आहे, भरपूर सारं. तर हे झालं. आता तेल गरम होईपर्यंत आपण आता लॉलीपॉप तयार करून घेऊया. तर काय करायचं, असं छान आपण बटाटा आणि पोहा सगळं मिक्स केलं होतं, तो एक गोळा घ्यायचा. तुम्हाला जो शेप द्यायचा आहे तो देऊ शकता. एक तर आपण आईस्क्रीम स्टिक घेऊ शकतो किंवा मग अशा टूथपिक वाल्या टिक येतात त्या घ्यायच्या. तर याप्रमाणे त्याला लावून घेणार आहे.
आपण आईस्क्रीम पण तयार करू शकतो सुंदरशी अशी. यामध्ये डिप करायचं आहे जे आपण मिक्स केलं होतं ना मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं, त्यामध्ये डिप करायचं छान. त्याच्यानंतर स्टिक उचलायची, परत मका पोहामध्ये डिप करायचं. तेल गरम झालं का तर बघूया, चेक करूया. तेल गरम व्हायचं आहे तोपर्यंत आपण बाकीचे करून घेऊया. काहीच नसेल तर मग साधे आपले असे पण तळता येतात. असे लॉलीपॉपचा आकार द्यायचा, स्टिक नसेल तर, आणि असे पण तळता येतात. तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे. आता आपण तेल गरम झालेलं आहे, आता आपण तळून घेऊया. छान गॅसची फ्लेम कमी करायची आणि छान तळून घ्यायचे गोल्डन होईपर्यंत. इझी आहे, खूप कमी वेळ लागतो. पुन्हा स्टिक पण टाकू शकता, तेल जास्त होतं म्हणून. याप्रमाणे आपल्याला तळून घ्यायचे आहे. आता अशा प्रकारे संपूर्ण आपण लॉलीपॉप बनवून घेऊया. तर बघा अशा प्रकारे छान आपले लॉलीपॉप तळले गेलेले आहे. छान तळले गेलेले आहे बघा. अशाच प्रकारे आपण आता संपूर्ण लॉलीपॉप तळून घेऊया. अशा प्रकारे आपले छान मस्त असे लॉलीपॉप रेडी झालेले आहे. बघा मस्त असे लॉलीपॉप रेडी झालेले आहे.